मॉर्निंग गाईज, दिवस दुसरा. आता आम्ही चाललो बैलगाडीत फिरायला, एन्जॉय करायला. तुम्हीही माझा ब्लॉगमध्ये जॉईन. इकडे वरती घे वरती. सोना बाबा आहे सोना बाबा नाव याचं नाव पोपटे, त्याचं नाव सरळ बसला, सरळ ते काय नाही बसलाय ना म्हणून. तू मध्ये बसायला पाहिजे, पाय तिकडे टाकून असं मध्ये बस. खाली लागली तर बस का. मला पण चालवायचे ना, मला पण चालवायचे. आता थांब, त्याला बसू दे. मला हे बघ, तुझ्या पाठीचे आता आहे कसं नंबर वाईज. आज तुम्ही पूर्ण ब्लॉग मध्ये तिथंच काढतो, तिथंच काढतो. ब्लॉग काढ. कसं लागतंय? आमच्या शिलोराचे बाहेरचे करवंद बघा. हसते हसते वाकडा घ्या ना, ब्लॉक मध्ये टाकायचं. असं फिरवा कॅमेरा. पोपटी चाल, पोपटी. इकडे इकडे पण ब्लॉग बनवते, ब्लॉग. हाय करा, हाय. बघा त्यांचे तुम्हाला कुठे फिरायचं असेल कॅम्पिंगसाठी तर आपल्या मामाच्या गावाला आहे कॅम्पिंग. त्यांचंच बिझनेस आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते मी, तुम्ही विजिट करा. आम्ही पण जाणार होतो. आता मागच्या वेळेस आलं होतं ना, इथंच होतं बांधलं होतं का आम्ही. मागच्या वेळेस लावलेलं झाड आहे. गाईज, घर इथं आहे आणि जागा इथं आहे. खूप मज्जा येते बघा. मावशीच्या सासूचं घर आहे बघा, म्हणजे मावशीचं घर बघा. मोबाईल आणला का माझा? चं झाड आहे मस्त. ही सगळी जागा दिसते ना, ते हॉस्पिटल आहे ना, हे सुद्धा यांच्या जागेत झालेलं आहे का? ते हॉस्पिटल पण यांच्या जागेत. इथून दिसते ना पट्टा, ते हॉस्पिटल झाले. दाखवा. हां, काय आंबा. पुढे आंबा ते सगळ्यांची झाडं. नाही का झाडू तोडू नका बघायचे. बघा गाईस, आमच्या झाडाला आंबे पण आले. डोंगर बघा पूर्ण. गाईस, आमचं गाव बघा. ते नारळ दिसतात हे माझ्या का तुम्हाला? सासूचं, मोठ्या सासूचं गाव आहे. तिथं आम्ही आता आलो आहे सध्या. किती किती
खूप छान वाटतं इथं येऊन, म्हणजे एन्जॉय वाटतं एकदम. सानिध्यात. मुलाखत हे पेरूचं झाड आहे इकडे. त्याचं 5 वाजता मामा हाय करा. हाय अरे कोण नाही हातात. कोण येतं अजून टाइम आहे 7:30 वाजता. किती वाजले आता? बोल, आम्ही चाललोय तळ्यावर. आता आम्ही चाललोय कुठं मावशी? आम्ही आता काय चाललोय तळ्यावरती. तिकडे जाऊन मग आम्ही असा विचार केला आहे की काहीतरी मस्त एकदम झणझणीत कालवण वगैरे करायचं मटणाचं. आणलं आम्ही सगळं साहित्य. चुलीवर? हा हो, चुलीवर. बोला ना वहिनी. हा करताना बोला परत व्हिडिओ. नाही बोलते ना ऑलरेडी. काय म्हणजे असं चाललंय आपलं, पुढे काय आम्ही करणार आहे. मला तर खूप जाम आवडलंय गाव. म्हणजे आम्ही बोर झालो होतो तिकडे. असं बोलतात कोकण छान आहे, फ्रेश झालो ना बघून वातावरण. मी बोलले खूप पण छान. कोकण सारखीच ही जागा आहे मस्त. हे बघा आमचं तळ आलंच आहे, थोडंच बाकी आहे. हे बघा. पाणी दिसतं तुम्हाला बाहेर. हे बघा किती भारी वाटतंय ना. यू हेच गाव आहे. हे बघा नेतं आम्हाला. हा जावेचा पोरगा आहे. कोण मागे मी इथून खुडली तुला. गोड आहेत बरं का. हा दिले गोड आहेत. इथेच खुड आलो तुम्ही काही मग बघा इथं झाडाला किती आहे. काटे नसते ना काटे तर लोकांना लय खाल्ले असते. काटे लोक जात नाही. गाडीचं उभं आणतं. चला खाली मग. हे थोडं 2-3 येते. दिसलं का? नाही काढते ना. ती पाणी खाली वाकव ना आता. कोणते शिडी पाहिजे शिडी. नाही तर नको इकडे वे काढे. थँक्यू. घराच्या बाजूला गाईस आवळे झाली एवढं मोठं. ठीक आहे खाली पडले हे बघ. जाम मज्जा येते. एन्जॉय करा ब्लॉग. घराच्या बाजूला गाईस बघा ना. बघा घराच्या बाजूला. संध्याकाळी पण राऊंड संध्याकाळी. ठीक आहे आपण फुल पाणी भरलेलं असतं. नको ना असं बोले. नाही काय नाही मग ते ह्याच्यामध्ये तसंच बोलतात. त्या ताईचं गाव आहे. गौतम काकाची बहीण आहे. हे आहे भंडारदरा धरण. तुम्ही पाहू शकता. अयो हे बघा बाई. कपडे थांबले. ये तू पण बाद झाले राऊंड फुट. आम्ही निघून झालो का? इथलं करू त्यांना विचारांना करायचंय तर. इकडे या. ठीक आहे तुला पैसे खर्च करून येतात हे लक्षात ठेवा. फुकट मध्ये आपल्याला
गाईस खूप भारी वाटत बघा. पाणी 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 ना ना ना. पाणी भरा पाणी प्या ना. मजा केली ना गाईस इथं लोक पैसे देऊन येतात पण आम्ही फ्रीमध्ये आलोय कारण आमचं घर इथं जवळच आहे. हे सगळं आमचंच आहे म्हणजे आमचं घर इथंच जवळच आहे, खूप जवळ आहे ना ताई. ताईचं घर आहे आणि खूप मस्त वाटलं, वातावरण खूप छान वाटलं. कुठून कुठून लोक काहीच याने बघा पोराने खेकडा पकडलाय. काहीच आम्ही रात्री वापस येणार आहे इथं कारण आता जरा कपडे चेंज करतो. आताच आलो होतो दुसऱ्या गावाला तर आता चेंज करतो कपडे. हे काढ. कोणतं झाड आहे हे? वाटतं अंगूरचं झाड आहे. खाऊ नको. कमेंट करून सांगा कोणतं झाड आहे. हा मला बोलतो खाऊ नको. कमेंट करून सांगा कोणतं झाड आहे. गौतम काय कोणतं झाड आहे? हे खाऊ नका बरं का खेळ. काय आजारी पडेन? अरे मी बाळा काय बोललेला माझी आता थोडी होती भाजी करायला आपल्याला. नदी गोड आहेत पूर्ण. फूक मारून खावा. फूक मारून खा. फूक मारून डायरेक्ट फूक मारा. गोड आहे आणि ओरिजिनल आहे आपण. एकदम गोड आहे, मस्त आहे. हे बघा किती मस्त वाटतंय काजवा. खूपच छान वाटत होतं. हे बघायला कुठून लोक येतात पण आम्हाला समोरच बघायला भेटलं. खूप छान वाटलं आणि ज्यांनी बघितलं नक्की कमेंट करून सांगा. मस्त मटणची भाकर. गावचं मटण कसं वाटतं मावशी? एकदम मस्त. लोक थांबलं का लोक थांबलं. जास्त लोड तिथं पण नाही. हॉटेल बघ भाडे हे पण आहे समोर बघा. मी कुठे फिरायला गेलेलो? आम्ही लोक रंदाफॉल गाव भंडारदाराला गेले. गौतम फॉल रंदाफॉल आंबे पण लागतात. अशी तोडते म्हणून बघा. हाईट पण नाही जात. तुटल ते असं फक्त करा ना. पिकले का काय. असं तोडते म्हणून फोटो काढ. गाईस 3-4 दिवस झाले मी गावाला आले. काळी झालेली आहे तर बघा मावशी गुलाब तोडते. तर आता आम्ही चाललोय गौतम काका, मी, मावशी आम्ही सगळे देवीचं दर्शन करायला. झाले गाईस फुलं, मोगरा, गुलाब, जास्वंद. आम्ही गौतम काका आणि मावशीच्या कुळदेवात आलेलो आहे. तिथे सॉक्स पहिले बुटं काढू मग घेऊ हात मला ते तिथे. खुश. मावशीची इच्छा पूर्ण झाली. खूप खुश आहे. आतून मला एकदम असं म्हणजे मन भरून पण आले, रडू पण शकत नाही. बरोबर.
इथे एवढं पाणी राहतं तिथे स्वच्छ आता सगळं घाण झाले लय वाहतं. इथंच सोम आंघोळ केली होती आता सगळं घाण झालं पाणी. पावसात सगळं वाहून जातं ना मस्त होतं. पावसामध्ये भरलं पाणी पावसाळ्यात हेच नवरात्रामध्ये येतो मग सुट्टी असेल ना मी बसली त्या हिशोबाने मिळतो नवरात्र मे महिन्यात. मी तर त्या गुगोल्यांमध्ये चपाचा देतो बघ काय लावली हे काय माझा व्हिडिओ इकून या वाईन घ्या बाजूनं हे बघा मावशीचे शेत. बाजरी लावली आता बघा बाजरी बाजरीचं झाड. त्याला आहे तिकडे गेलं तिकडे कुठे चालले आपण. गाव शेंग. कोणते झाड आहे? शेंगा आपण खातो ना. शेंगाचं झाड बघा. उतर आहे सगळं शेत वगैरे. बघा मित्रांनो या कधी तुम्हाला विजिट करायचं असेल चला भंडारदरा रंधा फॉल इथे बोला. कॅम्पिंगसाठी भंडारदरा हे आमच्याकडे उपलब्ध आहे. बोटिंग वगैरे तुम्हाला यायचं असेल तर खालती मी लिंकमध्ये नंबर शेअर करेल. त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची बुकिंग करू शकता. खूप सारी जागा आहे इथं फिरण्यासारखी. कोणाला फिरायचं असेल तर विजिट करा. खूप छान जागा आहे. तुम्ही पण या. गावच्या बायका किती हुशार. घरी जायचंय. हो चल झोपले. बायको घाबरत नाही. अरे काय माणूस आहेस तू. बायको जर घाबरत नाही म्हणलं तर नंतर इकडं तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं. नाही घाबरत ते. फक्त बोललेलं का शिवाय दिलं तर समजून जा. काय बोलली गोळी होती ना गं. शपथ दे. तुला आत्याचा गाव वाटत नाही का. कोण गेला होता का आणायला.
50 रुपये भरून घ्यायला मी आधीच सांगते. आधीच बापाची किडनी खराब झाली. अजून काय अरे तुम्हाला जेवता किती आलं पडतात तर चालत जेवण जिरो कोण सांगितली अरे मी तुला सांगितलं मी रात्री पण अरे मी मटण खाल्लंय रात्री. अरे मला सांग मी सारख्या कुठं खाल्ल्या? सांग. आता आली तुझ्या बाय खाली बाय हो मी घेतले ना. डॉक्टर सुद्धा तीन अरे टाइम पण मी काय बोलतो माझं इकडे आहे जेवली की तुम्हाला चालत नको तुम्ही खाता नाही का आडू पडता तू डॉक्टर नाहीये डॉक्टर मी डॉक्टर आहेच तुम्ही जेवली की आडू का पडता अरे मग जरा जेवली हेवी खाल्लं ना तर अर्धा पाऊण तास चालणार तर ती जिरेला पडते जेवली आणि ते झोपली पण ते पडत जाईल कुठं या गोळ्या ठेवू नका. त्याला जे आहे ठेवलं बायकोला गोळ्या घ्यायची नाही. काय बोलू नाही अरे तुला फेऱ्या मार ना घरात तर तू जेवण खाऊ नको ना माझे पाय दुखतात हो. पाय उठतो तर आता बोललो असतो घाम मी माहेरी आली आराम. मग आराम कर तू बेचू सगळं कर आराम तुला 12 मिनिट झोपते तुझ्या आईला सकाळी तू साफसफ पण देते नमस्कार पण बोलते दुपारी 2:30 वाजता 3 वाजता घरी पण झोपते आणि झोपा लागतात तरी कशा इथं जरा जास्त झोपलं की अंग दुखतं सारखी झोप. मग गडी हे पण तसेच आहे तो मला ते आवडत नाही हे पण तसेच आहे. मला काय आहे परंपरा आहे ती. तुम्ही पण झोपता? बरं जर चाललं तर अरे तुला हजार सांगितलं नाही तर जेवण सोडून जेवण सरळ खात जा नको तुला काय जेवण पचत नाही तू राऊंड मध्ये येतं मग गोळ्या कोण हागायचं नसतं काय ठेवूच काय दुसऱ्याच्या गोळ्या खा ना मग लोक परेशान करतात तुमच्या हातातून घेऊन परत रिटर्न घे. अहो पण मग दवाखाना गेला डॉक्टर गोळी देत नाही का? अरे पण तुझं रोजच्या तिथे म्हणजे डॉक्टर गोळी देत नाही का मला हे सांगा. डॉक्टर काय देतो गाईस इथं झगडे चालू आहे बघा गडबडीत. चांगले खायला तुला सांगतो तुला अरे मी डॉक्टरला मेडिकलला काय डॉक्टर त्याच्या घरात बनवतोय मेडिकल वाला. आता तू बघा शिकाय काय लावलंय? इथं बसून दे. नाही घरी चालू. हे काय हे नको एवढं लांब. गौतम का घरी नाही जायचंय? हा निघायचे आता कधी? थोडे मी आंबे खातोय माझ्या गावचे पण त्यानंतर तेव्हापासून शेजरापासून सकाळपासून आंबेच खातात तरी पण आंबे खाऊन मन नाही भरत आहे. कुठे आम्ही चांगलेच सांगतो तुला नाही बाकी खाऊ नको ना मग आंबे बाळगतो. चिंते काय घेते तुला घे ना आता तुला गाईस झगडे चालू आहे. ते बाकी बस आपण सांगायला चला घरी जाऊ. जायचं तर आंबा तर दे ना एक जरा कुठून देऊ? बॅग घे तुझी पिशवी. लगेच पिऊन घे नाही गावचे लोक किती काम करतात. बघा अरे बरं शेंगदाण्याची हे भिमुग येतो ब्लॉग बनत. वा खजूरचं झाड. खात नाही काय खातो ते आम्ही वापस करवंद तोडायला आलोय बघा. थैली घेऊन आलोय. हा पाण्यामध्ये हात मारतो ना आपण शरीराचा हालचा व्यायाम होतो ना. चल जाऊया खाली मग. आई रे पाणी आहे तिथं तर खोलले नाही तर हा मागे निसतं तिला कशाला उठून आणलं यार? आवडलं ते एन्जॉय करतात. ते खरं बोलू तर करू द्या त्यांना एन्जॉय. म्हणून त्यांना जास्त ते ब्लॉक मध्ये माझ्या. मावशी वैतागली आहे. मावशीचं म्हणणं आहे घरी जायचं करून. ते मामा तिथं गेले, गौतम काका तिथं गेले बघा.
करवंद काढतात ते लोक, करवंद काढतात. इथं मग खाली नदी आहे, हे बघा खाली नदी आहे. बघा किती छान वाटतंय, मस्त वाटतंय ना वातावरण. खाऊच नको काय खूप काळी झाली गाईस, 5 दिवस झाले. गाईस हे शेंगाचे झाड आहे बघा. आणि तिकडे आंब्याचं झाड बघ कसं फुल भरलंय आंब्याचं झाड. बाबा तुम्ही किती वर्ष झाले इथं शेतीत काम करताय? मला झाले 20-25 वर्ष झाले. बघा बाबा किती मेहनत करतात ते. हा मग आता मेहनत आहे बाई, करावंच लागते ना. बघा हे सगळं तुमचं आहे. हो माझंच आहे. बघा हे सगळं बाबांचं आहे. शेंगा खान तिथं करवंद येत नाही ती खाली, हा ते करवंद खा तिकडे पिकलेत भरपूर. मस्त गाव आहे बाबा तुमचं. नाही नाही उपटा उपटा खावाल्या काय खाणारच आहेत ना. उपटा खायसाठी ते केलं. करवंदीचं झाड आहे नाही का, तिथं करवंद पिकले भरपूर आहे तिला. हे बकऱ्या पण तुमच्या आहे? हो बकरे आपलं ते. आताच पिकाला सुरुवात झाली. बघा गावचे माणसं किती मस्त शेती करून काम करतात, मग ते आपल्याला भेटतात. इथून शेंगा जातात आपल्या मुंबईला, है ना बाबा? बरोबर आहे, बरोबर खरं आहे ते. खरं गावच्या लोकांचं जरा खावलं शेंग खा. घ्या ना बाबा त्याच्यात इला द्या ना. ठीक आहे. घ्या 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 द्या शेंगा. हे बघा एक नंबर आहे, सगळं ताजं ताजं सामान भेटतं. आपल्या मुंबईला तरी केमिकल असतं, सगळं भारी आहे. बाबाशी बोला, बाबाशी बोलताना. बाबा कसं आहे? हा बा कसं वाटतं गावाला तुम्हाला? आम्हाला काय मोकळं आहे, काय केलं हा ना. इथं काय फोन नाही लागत, काय नाही लागत. मोकळी हवा, ताजा भाजीपाला. बरोबर आहे ना. बरोबर. त्यामुळे गावच्या लोकांचं जीवन चांगलं, आरोग्य पण चांगलं. नाही मुंबईच्या लोकांचं जीवन काय काट्याच्या घड्याळासारखं. बरोबर. इकडे सगळं फ्रेश फ्रेश. घरी आला सकाळी ठीक आहे. हा भरोसा नाही. रेल्वे प्रवास, खाण्यामध्ये सगळी मिलावट. हो मिलावट. इकडं सगळं फ्रेश सगळं आहे ना. हवा शुद्ध हवा. हे काय आता कार्बन डायऑक्साईड सोडतंय का नाही ते, आणि शुद्ध हवा आपल्याला. पावसात तर अजून छान वाटत असेल ना. एकदम थंड. ते करून त्याचं झाड आहे नाही का, ते पिकलंय आतून जायचं तिकडे. श्रुती तुला आवडलं का आमचं गाव? खूप मस्त आहे, एक नंबर आहे. मला खूप म्हणजे खूप आवडलं गाव. इकडे सगळं नॅचरल हवा, शुद्ध पाणी आणि सर्वात महत्त्वाचं भाजीपाला सगळ्यात म्हणजे फ्रेश. कोणत्याही पद्धतीचं त्याला कीटकनाशक मारलेलं नाही, काय नाही. हे बघा शेंगा बघा. शेंगा फ्रीमध्ये. हे बघा माझी बायको आणि बहीण शेंगा खाते, भाऊ पण खात आहे शेंगा. लोकांच्या तोरून पाय नाही द्यायचा त्याच्यावरती, पाय लांब ठेव आणि पुढं वाग. आता माझ्या अंगात ताकद त्यांच्यातून तर 1 मिनिटातच फिटलं. पुढचं घे. तुम्ही एवढं सगळं एकटं सांभाळता? मुलं आहेत ना. मुलांना आता शेती लागते. बकरी किती आहे तुमच्या? बकऱ्या 4 आहेत. आणि गाय? गाय 2 तिथे बांधलेत वरती. बारीक आहेत अजून, छोट्या त्यांच्या आया मरून गेल्या. बारीक आहेत त्या. करवंद आहेत. करवंद तू खा ना, शेंगा खा. पावसाळ्यात छान वाटत असेल ना बाबा? पावसाळ्यामध्ये थंड हवा राहते, एकदम गरम नाही होत, काय नाही. मस्तपैकी पाऊस येतो जातो.
आता कसं आहे गरमट आहे ना, गरम वाफ लागते. बकरीचा आवाज नाही ना? नाही नाही चावत, हाती लागत नाही ना. हा ह्यांना फोटो काढायचा होता. चला बघा टमाटा छान आहे. खाऊ याच्या हातात माझ्या हातात असंच काकी आहे ना ते. काकीने मस्त मच्छी, गावची मच्छी मस्त. हाय काकी. हाय बघा किती गावची मच्छी मस्त बनवली काकीने. आजीला बोलले गाणे बोला. बोला ना आजी. बोल गे तू बाय. आम्ही दाखवू मुंबईला सगळ्यांना. युट्यूबला जाऊ का टीव्ही मध्ये. जाऊ द्या युट्यूबला. गाणं बोला मग तुम्ही. गाणं म्हणा. आजी म्हणा गाणं. मनाची थांबली तिकडे व्हिडिओ काढायला तुमचा म्हणा. मला म्हणा. मला नाही येत तुम्ही म्हणा पुढे मी मांग आम्ही मांग म्हणतो तुम्ही पुढं. आम्ही बारीक वड करंडी पापड बारीक वड करंडी पापड बारीक वड करंडी पापड बारीक दुबळाई माझा कशाला रड दुबळाई माझा कशाला रड दुबळाई माझा कशाला रड दुबळाई माझा कशाला रड दुबळाई माझा मानाला 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 रड करंडी पापड बारीक वड पापड बारीक वड करंडी पापड बारीक वड करंडी पापड बारीक वड करंडी पापड बारीक वड पावट माळगीला उचापा इकून जाता तिकून येता इकून जाता तिकून येता इकडून जाता तिकडून येता तिकडून जाता तिकडून इकडून जाता तिकडून येता इकून जाता तिकून येता गिरिडांगणात आता स्टॉप करू का.
दसऱ्यात दिवाळी ग दसऱ्यात बांधवलावली पोर बांधवलावली पोर पोर सख्या बांधवलावली पोर बांधवलावली पोर पोर सख्या बांधवलावली पोर घेतलात काय बांधवलावली पोर पोर सख्या बांधवलावली पोर बोरीला मुरबाची बर बर सख्या बोरीला मुरबाची बर 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 बोरीला लाई बार बार सख्या बोरीला लाई बार बोरीला लाई बार. खूप छान वाटलं आजी मला. आजी खूप छान गायले आणि खूप धन्यवाद मला ऐकवल्याबद्दल गाणं. खूप छान वाटलं. थँक्यू. हाय गाईज, ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग मी घेतला नाही. मी खूप जाम थकली होती कारण मला खूप बरं वाटत नव्हतं, का मळमळ झाली होती. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नेहमी गावाला जात राहा, एन्जॉय करा आणि वर्षातून एकदा जात राहा, खूप एन्जॉय करा. आणि काय बोलायचं, माझा ब्लॉग तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.